झाली आमुची निश्वरी नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे तुका म्हणे आता आम्ही नवजोत वडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठ्ठल विठ्ठल प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेली गवळण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगदवंदनीय जगदमान्य विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांची ही 4 चरणाची गवळण आहे. श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भव्य दिव्य असा 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव बेस्ट कामगार वसाहत घाटकोपर पूर्व यांनी खूप सुंदर साजरा केला म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. वसाहतीचं नावच आहे बेस्ट कामगार वसाहत गुड बेटर बेस्ट गुड म्हणजे चांगला बेटर म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा चांगला बेस्ट म्हणजे अति चांगला तसं बेस्ट या कामगार वसाहतीने फार सुंदर कार्यक्रम केलाय. सर्व मंडळी बीड जिल्हा नगर जिल्हा सोलापूर जिल्हा जवळपास या एरियामध्ये 37 जिल्ह्याचे लोक राहायला आहेत. सगळ्यांनी मिळून आणि मुळात जे कामगार आपल्या बसेसवर आहेत बीएसटी कामगारांनी मिळून हा सप्ताह केला आहे. पण पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. हा सुंदर कार्यक्रम केला भाऊ बाबाच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने. मला आपल्याच मंडळाकडून श्री हरिदास गीते यांनी फोन केला की आमच्या मंडळाच्या वतीने की साहेब कीर्तनाला या ठिकाणी सर्वच मंडळी आहेत. आता ज्यांचं योगदान आहे नाशिक सिन्नर भागातले सुद्धा सांगडे वगैरे भरपूर कंपनी या ठिकाणी उपस्थित आहेत. रात्री श्री हरिभक्त परायण सोमनाथ महाराज काटे यांचं पण छान कीर्तन झालं. काटे परिवाराचं सुद्धा याला फार चांगलं योगदान आहे. या ठिकाणी बोलायचं कामच नाही. 20 मृदंग वाजत आहे जवळपास 20. जरा जोरात टाळ्या वाजवा. मला असं टाळ्याचं म्हणावं इतका काही आवाज येईल हो. जरा जोरात. मुंबई म्हणजे महाराष्ट्राची राजधानी आणि या
सुद्धा राजासारखंच आहे म्हणून एवढी वर्गणी करून सप्ताह केलाय आपण. 20 मृदंग वादक आहेत आमचे बंधू श्री हरिभक्त परायण विठ्ठल महाराज. ते आताच याला जाऊन आले, दुबईला जाऊन आले. दुबईला टाळ्या वाजवा. एक महाराष्ट्रातील माझ्या वारकरी संप्रदायातला माझा माणूस धर्माचा प्रचार करण्यासाठी दुबई मध्ये जातो. तो वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. जसे नामदेव महाराज वारकरी संप्रदायाची पताका घेऊन पंजाब पर्यंत गेले, तसे महाराज तुम्ही दुबई पर्यंत गेलात. आणखी वेगवेगळ्या राज्यात जाल हीच ज्ञानोपरा आहे. भगवान बाबा भाऊला हरिभक्त परायण मनोहर महाराज आळंदीकर ते सुद्धा उत्कृष्ट असे मृदंग वादक आहेत. त्यांचं सुद्धा वाजवणं फार चांगलं आहे. मृदंग वाजवायला सुद्धा 5-6 तास अभ्यास करावा लागतो बरं का मंडळी. आपण तोंडातून जे बोलतो ते हातातून बोल काढावे लागतात, त्याला मृदंग म्हणतात. ही सोपी गोष्ट नाही. या ठिकाणी उत्कृष्ट असे गायक श्री हरिभक्त परायण आमचे रामेश्वर महाराज, त्यांचं सुद्धा गाणं एक नंबर आहे. सुंदर आवाज आहे महाराजांचा, पण चांगली तयारी आहे. तसेच हरिभक्त परायण सांगळे महाराज माझ्यासोबत आले. भगवान बाबा नारायणगडावर भगवान गडावर त्यांच्या वडिलापासून फडामध्ये पहिल्या चालीचे मानकरी आहेत सांगळे महाराज. तसेच हरिभक्त परायण आमकर महाराज, त्यांचं सुद्धा गाणं सुंदर आहे. तुम्हाला सुद्धा तसेच हरिभक्त परायण सरस महाराज, त्यांचंही गाणं छान आहे महाराज. आपल्यालाही सगळीच महाराज मंडळी आणि आमच्या सगळ्या विठ्ठल रुक्मिणी वारकरी महिला मंडळ यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. केंद्र शासन आणि राज्य शासनाने महिलांना 50% आरक्षण दिले, पण या सप्त्यात सुद्धा 50% आरक्षण. आमचे जोडदार आहेत तुमच्या सोबत आले. मी ज्या गावामध्ये राहत आहे श्री क्षेत्र मीराबाई आईसाहेब संस्थान महासांगी, आमच्या गावचे पुढारी आणि माझे अत्यंत जवळचे आमचे सज्जनराव अण्णा गरजे अण्णा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर अण्णा सुद्धा म्हणले की मुंबईला भारी कार्यक्रम होतो व फार जोरात, असं ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. असो सगळ्यांना धन्यवाद. आणि आमचे माईक सिस्टीम आले भाऊ, सिस्टीम चांगली आहे, पण काय आहे यांच्याकडे मशीन आहेत, माईक आहेत चांगले मोठे, पण ते काय असेल ऑपरेटिंग जमत नसेल. कसं असतं मसाला तयार आहे पण सुगरणीला सगळ्यात जमत नाही हो. सगळ्याला स्वयंपाक येत नाही बरं का महिला म्हणलं. प्रत्येकीकडे मीठ मसाला तेवढाच, पण सुगरणी एखादीच. म्हणून तर माऊलीने उल्लेख केला सुगरणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. असं भैया घाबरू नको बाबा, जाऊ दे. चांगला आवाज दे, फक्त आवाज दाबू नको. आवाजाला मोकळा कर. आमच्या बीड जिल्ह्याचा आवाज अगोदर दाबण्याचा प्रयत्न चालू आहे, म्हणून तसं करू नको. आवाजाला असं पिकअप दे जरा. बेस आणि ट्रबल करतो ना, बेस आणि ट्रबल दे. विको कमी कर आणि बेस ट्रबल दे. अगोदरच आमचा आवाज बसलाय, तू डबल बसू नको. आणि बिना सिस्टीम लाव, तुझ्यावर मी अजिबात रागवणार नाही भैया. विठ्ठल देवाला शोभा भक्तामुळं, कार्यकर्त्याला पुढाऱ्याला शोभा कार्यकर्त्यामुळं, आणि कीर्तनकार महाराजाला शोभा आपल्या गायकामुळं. महाराज वगैरे आज मला मनापासून आनंद होत आहे. गेल्या 2-3 वर्षापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
एक दिवस 2 दिवस आणि आज हे 3 दिवसाचा सप्ताह. बघा अनेक जिल्ह्यातून जमलेली मंडळी पण मुंबईला एकत्रित आले आणि एक फार मोठं धर्माचं कार्य आपण उभा केलं आणि ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा. मला आताच इथं बिल्डिंगवर बसल्यावर काही मंडळी येऊन भेटली. म्हणजे आईसाहेब आम्ही कार्यक्रम सुरू केला, आम्हाला असं वाटलं कसं होतंय कसं नाही, पण बाबा जसे ऐश्वर्य संपन्न आहेत तसाच आमचा सप्ताह सुद्धा ऐश्वर्य संपन्न झाला. काही कमी पडलं नाही आम्हाला. सगळ्यांनी तन मन धनाने सहकार्य केलं. विठ्ठल आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाला जातो, एकच मृदंगवादक चांगला भेटत नाही. आज आम्हाला या कीर्तनामध्ये 20 मृदंग वाजवायला, 20 याला म्हणतात नाद ब्रह्म. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडले. हे फार मोठं वाद्य आहे. वारकरी संप्रदायाचा कीर्तनाचा आत्मा म्हणजे मृदंग आहे आणि तो जर तालास्वरात असेल तर मग कीर्तनाचा आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. आज काल्याचा प्रसंग आहे. आपण 2 दिवस ज्ञान ऐकलं, आज आपण ऐकणार आहोत भक्ती म्हणजे काल्याचं कीर्तन. ज्यावेळेस सर्वसामान्य गोपाळ भगवान श्रीकृष्णावर प्रेम करतात, सर्वसामान्य गोपाळ, कोणी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, IT इंजिनियर, कलेक्टर, डॉक्टर, वकील, IPS अधिकारी नव्हते, पण सर्वसामान्य गोपाळ ज्यांचं शिक्षणच झालेलं नाही. 5000 वर्षापूर्वीची गोष्ट. जनावर सांभाळणारे गोपाळ, पण त्या सर्वसामान्य गोपाळांना देवाने जवळ केले. त्यांच्या संगतीमध्ये देव राहू लागले. त्यावेळेस सर्वसामान्य गोपाळ म्हणतात, देवा तू एवढा मोठा देव, आम्ही सर्वसामान्य, पण तू आम्हाला तुझ्या संगतीत घेतलंस. हे बघा, मोठ्या माणसाची उंची तेव्हाच उंची ठरल्या जाती ज्यावेळेस तो सर्वसामान्यांना जवळ करतो, तेव्हा मोठ्याची उंची शोधल्या जाते. तसा एवढा मोठा देव पण सर्वसामान्य गोपाळामध्ये राहू लागला. तेव्हा ते गोपाळ म्हणतात, देवा तुझ्या संगतीत आलो आणि जीवन निश्चिंत झालं. बोला, तुझी संगती,
देवा आमचं जीवन निश्चिंत झालं. हलू नका भाऊ, हलू नका. आवाज आता क्लिअर झाला, फारही करू नका. हा नाही डिस्टर्ब नका, डिस्टर्ब करू नका. माहिती जसं असेल तसं चलू दे. तुझी संगती, हा बस. संगती फार महत्वाची आहे. 3 प्रकारची संगती आहे: सुसंगती, कुसंगती, विसंगती. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य आणि पुढे. आम्हाला बालवाडीपासून सुविचार आहे की नेहमी चांगल्याची संगती घडावी. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य आणि पुढे. आम्हाला संतांची संगती महत्वाची आहे. ज्या संतांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण कार्यक्रम करत आहोत, बाबा आणि भाऊ यांच्या निमित्त, ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी रचला, त्या माऊलीचं कार्य सुद्धा फार मोठं आहे. ज्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण, पण ब्राह्मण सोडून इतर 3ही वर्णांना आपल्याला अध्यात्म करण्याचा अधिकार नव्हता. आपण प्रत्येक जण आरक्षण मिळावं म्हणून सध्या रस्त्यावर उतरलेला आहोत. पण 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीतलं पहिलं आरक्षण देणारे संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत. म्हणून आम्ही खूप आहोत. चोखोबाराय मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये स्नान करावं आणि तिथूनच बाहेरून पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. आत मंदिरात गेले तर म्हणायचे देव बाटला. चोखोबाराय ज्ञानोबारायला म्हणतात, माऊली काय परमेश्वराने आम्हाला अशा जातीत जन्माला घातलं की मंदिरात जाण्याची परवानगी नाही. तेव्हा चोखोबारायला माऊली म्हणतात, चोखोबा स्वधर्म नसंडी स्वजाती. अरे आपण ज्या जातीत जन्माला आलेला असतो त्याचा अभिमान करायचा असतो. पण मी या बाबा भाऊच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या नारदाच्या गादीवर उभा राहून सांगेन, कोणत्या जातीत जन्माला यायचं हे माणसाच्या हातात नसतं, पण माणसाचं काम जातवान असणं ही जगात सर्वात मोठी जात, सर्वात मोठी. म्हणून चोखोबाराय आमुची माळियाची जात सावका महाराज सेना नावी 18 पगड जाती जमातीचे संत एकत्रित केले आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कीर्तनाची सुरुवात केली. बर का महाराज मंडळी, मंदिरात जाण्याची परवानगी नाही ना. ज्ञानोबाराय म्हणजे तुमचं मंदिर तुम्हाला लागला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये परवानगी काढायची गरज नाही ना. पण 18 पगड जाती जमातीची अनुसूचित जाती जमाती 18 पगड जातीचे लोक एकत्रित केलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये वारकरी संप्रदायाचा पहिला फड ज्ञानोबारायने भरवला. म्हणून संत श्रेष्ठ
कैया लहान थोर नारी नर आमच्या साधू संतांनी सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं. अशा संताची तुझी संगती अशी भगवान बाबा वामन भाऊ महाराज हे संत श्रेष्ठ ज्या भाऊ बाबाच्या पुण्यतिथी निमित्ताने आपला सप्ताह चालू आहे. या भगवान बाबाचं कार्य तर फार मोठं. 1896 1965 ला बाबा गेले. घाट सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी बाबांचा जन्म झाला. अवतार झाला. आईचं नाव कौतुकाबाई माता, वडिलाचं नाव तुबाजी पाटील. पवित्र अशा सानप कुळामध्ये बाबांचा जन्म झाला. कुलम पवित्रम जननी कृतार्थ, पवित्र ते कुळ पावन तो देश जे जन्म घेतला. पवित्र कुळामध्ये बाबांचा जन्म. वयाच्या 11व्या वर्षी नारायणगडावर गेले. वडिलाबरोबर घोड्यावर बसून नारायणगडावर 40 वर्ष भगवान बाबा आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं काम बाबांनी केलं. वयाच्या 11व्या वर्षी गुरु बंकर स्वामी महाराज यांच्या सोबत गुरुनाम गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलं. नारायणगडावर परत आले आणि नारायणगडावरून पहिली दिंडी ही भगवान बाबाने काढली आणि तिथून पुढे परिसरामध्ये कीर्तनाला बाबाने सुरुवात केली. हरिभजनाने परिसर दौडून हरिभजनी है कमरिले जवान, हरिभजनी है कमरिले जवान, हरिभजनी है कमरिले जवान, हरिभजनी है अधूनमधून पिक्चर रंगात आले. जाहिरात नसेल तर पिक्चरलाही काय किंमत नाही. भाऊ आवाज चांगला कर बाबा. हरिभजनी हे दवरिले जग चुकविला लाभ कळी काळात. आता चांगलं झालं. आता नको आठवलं. राहू दे आता नको आठवलं. तेव्हा या हरिभजनाने बाकीचे कार्यकर्ते बसावर खाली तुम्ही दिसतो त्यांना मग त्यांचाही आवड होते घाबरते ते. भाऊ काही आवड नको. छान आहे छान आहे छान. तुझी सुरुवात आहे बाबा. पुढे चांगला होशील तयार. जाऊ द्या. हा बसा बसा. अजिबात काही हातच लावू नको त्याला. राहू दे. हरिभजनी हे दवरिले जग चुकविला लाभ कळी. हरिभजनाने भगवान बाबाने परिसर दौडून बाबांचं कीर्तन म्हणजे असं होतं. सत्तर विका पण मुलं शिकवा. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो पीर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं भगवान बाबांचं कार्य होतं. जय जवान जय किसान जय संविधान याच्यावर आमचा देश चालतो. भले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं पण संत भगवान बाबाने आठ्या पगड जाती जमातीचं ऊसतोड कामगाराचं संविधान लिहिलं म्हणून लोक डॉक्टर वकील इंजिनियर झाले कलेक्टर झाले. एवढी मोठी भगवान बाबाची ख्याती होऊन गेली. बाबांनी मंदिरं बांधलेच बांधले पण बाबांनी शाळा काढल्या कॉलेज काढली आणि माणसं सन्मार्गाला लावण्याचं काम भगवान बाबाने केलं. त्या काळामध्ये पशु हत्या बंद केली. बिल्ल टकारी बामटी अनेक लोकांना भगवान बाबाने माळकरी केले. तसं आपल्या परिसरामध्ये सुद्धा माळकरी बना. भजन करा. कीर्तन शिका. ज्ञानेश्वरी वाचा. गाथा वाचा. म्हणजे माथा सुधारल्याशिवाय राहणार नाही.
अनेक लोकांना भगवान बाबांनी सन्मार्गाला लावण्याचं काम केलं. शाळा कॉलेज काढून गोरगरिबांची फीस सुद्धा बाबाने भरली. असं भगवान बाबाचा अप्रतिम कार्य. एवढंच नाही तर भगवान बाबाने पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. बैसाने पानवारी वाचली ज्ञानेश्वरी संगळे महाराजांनी गोड गायलं. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. पाण्यावर बसून भगवान बाबाने ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरीचा जो संवाद आहे ना योगाचा, ते बाबाला सर्व अवगत होतं. म्हणून ज्ञानेश्वरी बसून तर भगवान बाबाचं कार्य महान आहे. भगवान बाबा नारायणगडावर असताना थोडा अपवाद आला. ज्या गोष्टीमुळे मला अपवाद आला म्हणून भगवान बाबांनी स्वतःच अंग कापलं. आणि ज्या ठिकाणी अंग कापलं तिथे तुळशी उगवल्या. तुळसी उगवल्या सांडिले ते धावून आले देव. ज्या ठिकाणी भगवान बाबा चांगला करत तिथं तुळशी उगवलं. गुरुवारी भीमसी महाराजांनी त्याला पखाडो म्हणतात. तिथं नंतर धरण झालं म्हणून मोठा सप्ताह केला. अशी भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा फार मोठे संत होऊन गेले. भगवान बाबांची कीर्ती फार मोठी होती. त्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबाला भगवान गडावर बोलवले. त्यावेळेस भगवान गड म्हणत होते, त्या गडाला दौम्य गड म्हणत होते. जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब आले आणि बाबाला म्हणले, बाबा कुठला आर्किटेक्ट लावला होता? विठ्ठलाचं मंदिर बांधलेलं. भगवान बाबा म्हणले, कसला आर्किटेक्ट? बैलगाडीमध्ये दगड आणले, गौंड्याने घडवले, ते आम्हीच मंदिर बनवलं. मुख्यमंत्र्याला आश्चर्य वाटलं. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणले, या गडाला आता भौम्य गड म्हणू नका, तर या गडाला आता भगवान गड म्हणा. भगवान बाबा की, भगवान बाबा की. असा गड असे
शकतं. फार श्रेष्ठ कार्य भगवान बाबांचं होतं. त्यांचीही पुण्यतिथी आहे म्हणून आणि भाऊचं सुद्धा तसंच. अहो एखाद्याचे जर 10 लाख रुपये घेतलेले असेल, जर कोणी देत नसतील तर त्याला फक्त म्हणायचं वामन भाऊच्या फोटोला हात लाव, सुटले 10 लाख रुपये. 110 किलो वजनाचा माणूस असू द्या पहिलं, पण भाऊच्या फोटोला हात लावायची हिंमत नाही असलं वैराग्य होतं वामन भाऊचं. भाऊ बाबाची ताकद फार मोठी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आवजीनाथ बाबा आहेत, त्यांची ताकद त्या संताची महान आहे. शिन्नर नाशिक 25 वर्षापासून मी आपल्या भागात कीर्तनाला जात असतो. नाशिक जिल्ह्याचंही वैशिष्ट्य फार मोठं आहे. तिथं तर काय रामाचीच पुण्यभूमी ना नाशिक. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग काय सामान्य आहे का? पंचवटी फार पवित्र तो नाशिक एरिया आहे. धार्मिक माणसं तिकडची सुद्धा, म्हणून समीकरणच आहे, म्हणून सप्ताह घडला. विठाल म्हणून संताची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथी. संतांच्या संगतीत जा, जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. कोणाच्या संगतीत जगायचं याला फार मोठं महत्व आहे बरं का. तुम्ही जर चुकीच्या संगतीत गेलात तर आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये संगती सद्विचार हे चांगल्या लोकांकडून भेटले पाहिजे. तुमचा सल्लागार हा चांगला असला पाहिजे. दुर्योधनाच्या आयुष्यात सल्लागार होता शकुनी, म्हणून महाभारतासारखं युद्ध झालं. अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार होता कृष्ण, म्हणून विजय झाला. सल्लागार कोण याच्यात फार मोठं होतं. सल्लागार चांगला. चुकीचं ज्ञान डोक्यात टाकू नका आणि चुकीचं अन्न पोटात टाकू नका. दोन्ही खराब होणार नाही. आणि ज्याचं दोन्ही चांगलं तो जगात सगळ्यात संगती चांगली. विचार चांगल्याच्या संगतीमध्ये तुमच्या जीवनाची डेव्हलपमेंट झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संतांची संगती जीवनात करा. संतांवर श्रद्धा ठेवा, देवावर ठेवा आणि आपल्या धर्मावर ठेवा. ज्या साधू संतांनी धर्माचा प्रचार प्रसार केला, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानोबासारखे संत नाही आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, याच्यावर धर्मावर प्रेम करा. धर्मवीर संभाजी राजे किती धर्मावर प्रेम केलं. औरंगजेबाने पकडलं का? सख्या मेवणीने पकडून दिलं. पण मेवण्यापासून सावध राहा बरं का. बायकोच्या भावापासून बऱ्याच मेवण्याने वाटले केले. पण आम्हाला मेवण्याची फार आवड. सख्या भाऊ आला तर विचारायची नाही, पण मेवणा आला की निघालीच काळी पिशवी घेऊन. अरे सर काळी पिशवी होय काटे महाराज. हा इकडे काळी पिशवी करत असेल, उलटी टांगली असलंय असंय. म्हणून जरा भावाचं तसं धर्मवीर संभाजीराजे मेवणीने पकडून दिलो. काहीतरी मनसत झालेली असेल, जिल्हा परिषद तिकीट, विधानसभेचं तिकीट, त्याच्यामुळे तर माणसं फुकत येत. जेव्हा औरंगजेबाच्या समोर धर्मवीर संभाजी राजांना उभा केलं, साखरदंडाने बांधलेलं, पण तरी धर्मवीर संभाजी राजे मान झुकत नाही, पाठीचा कणा झुकत नाही संभाजी राजांच्या. औरंगजेब म्हणतो क्या काफिर है, नजरे झुकाते नहीं, संभा आपको डर नहीं लगता. संभाजी राजे म्हणले अरे शिळीचं बकरू आहे का घाबरायला, वाघाचा छावा आहे. तोच रुबाब, तीच नजर, जी जीभ जगदंब जगदंब म्हणायची. पण धर्मवीर संभाजीराजे म्हणले औरंगजेब अरे तू मला मारतो, एक डोक्यात ठेव, छत्रपती कधी मरत नसतात, महाराष्ट्रात कायम धर्म जिवंत आहे महाराज. देव देशान
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची देवासाठी देशासाठी धर्मासाठी प्राण दिला तरी चालेल पण पाठीमागं सरळ नाही यायचं बरं का. देशावर प्रेम करा देवावर प्रेम करा आपल्या हिंदू धर्मावर प्रेम करा. हिंदूंनो आता जागे व्हा जागे. ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं त्या दिवशी हिंदू धर्माचा विजय झाला. अरे जरा जोरात तरी टाळ्या द्या. काय सांग काय अयोध्येमध्ये मंदिर उभा राहिलं राम मंदिर बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, आंगन तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, आंगन पुरी का नाम बन गया पण आपल्याकडे सगळा मसाला तयार पाहिजे बरं का. माझी कोणती असू द्या मसाला तयार असलं की कडक टाकतो तो फोडणी. बन गया है मंदिर. अयोध्येमध्ये रामाचं मंदिर बनलं. बनाएंगे मंदिर नाही बन गया है. काही म्हणा पण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना मानवच लागेल हो मंदिर उभा राहिलं मंदिर. आणि या देशामध्ये झाले राम राज्य कायम अमरती. झाले राम राज्य कायम झाले राम राज्य काय होणे आम्हासी. राम राज्य झालं काय होणे म्हटले धरणी धरे पिके काही ओळल्या खुशी. राजा सुद्धा कसला असला पाहिजे जो प्रजेचं पोषण करतो त्याला म्हणतात राजा. जो प्रजेचं शोषण करतो त्याला राजा म्हणत नाही. पण राजा खरं धर्म अर्थ काम आणि मोक्ष अर्थ धर्म हा सुद्धा पुरुषार्थ आहे. जगाच्या मार्केट मध्ये भारत देशाचं नाव आर्थिक बाजूने सुद्धा प्रसिद्ध आहे बरं का. आपला देश पुढे चाललेला आहे. देश पुढे हे सुद्धा फार महत्त्वाचं. म्हणून अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं. ज्या दिवशी अयोध्येत राम मंदिर उभा राहिलं दिवे लावले दिवे. पूर्ण अयोध्या सजली आणि पूर्ण आपल्या भारत देशामध्ये प्रत्येकाच्या घरी दिवा लावला आणि दिवाळी साजरी केली. दिवाळी झोपड़ी के भाग आज
मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे भाऊ थोडा आवाज वाढव बाबा आवाज वाढे. देवा धर्म म्हणून आपण विषय मांडला होता की त्या जगामध्ये धर्म श्रेष्ठ आहे म्हणून धर्मावर देशावर देवावर आणि संतावर प्रेम करा. आमचे गोपाळ म्हणतात तुझी संगती झाली आमची निश्चिंती. मग काय झालं देवा तुझ्या संगतीमध्ये आलं सर्व मिळालं आणि आयुष्यामध्ये जे पाहिलं नव्हतं तेही भेटलं काही देखील ते नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळा म्हणले देवा तुझ्या संगतीत आलो जे पाहिलं नाही ते पाहायचा योग आला. भोग सुखाचे सोहळे 8 प्रकारचे भोग आहेत. चांगले कपडे घालायला आवडणं चांगला पिक्चर पाहायला आवडणं चांगलं खायला आवडणं हे की नाही चांगलंच माणसाला डोळ्याला पाहायला आवडतं ना. 8 प्रकारचे भोग पण म्हणजे आम्हाला ते काही नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा तुझ्या संगतीत आलो सर्व भोग आम्हाला मिळाले. नाहीतर आमच्याकडे काय होतं घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचं पूल नाही तर घरी ताक होतं ताक. तुझ्याकडे काय लोणी काय नाही देवा आमच्याकडे काही नव्हतं म्हणून नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा तुझ्या सानिध्यामध्ये आलो आणि आम्हाला सर्व काही मिळाले. भगवंताने आपल्या लीलेला सुरुवात केव्हापासून केली तर रांगत्या अवस्थेपासून केली. देव रांगू लागल्यापासून भगवान श्रीकृष्णाच्या लीलेला रंग तरंगने चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला सुरुवात रांगत्या अवस्थेपासूनच झाली. तुमच्या आमच्या चरित्राला सुरुवात वयाच्या 20-25च्या नंतर होती बरोबर आहे का. भगवान श्रीकृष्णाने गोकुळात केलं समाजकारण मथुरेत केलं राजकारण आणि द्वारकेत केलं धर्मकारण. बरेच लोक म्हणतात महाराज लोकांना राजकारणाशी काय घेणं देणं पण राजकारणाचा जन्मच आमच्या अध्यात्मात आहे महाभारतात. महाराज लोक करत नाही गोष्ट सोडून द्या आणि महाराज लोकांनी करायचं ठरवलं तर काही करतील. हिंदुत्वाचं सरकारच महाराष्ट्राने आणलं महाराज लोकांनी आणलं. काय बघता माझ्याकडे अयोध्येला सुद्धा होतो आम्ही.
राम मंदिराच्या वेळेस आम्ही गेलो होतो. थोडा वाढव अजून, वाढव. तेव्हा वाढव जरा, हा जमला आता. अरे बाबा अगोदरच आवाज बसला तो असं कुठं राहिला. तेव्हा तिकडे योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश संन्यासी माणूस आहे तो, पण मुख्यमंत्री झाले या राज्याचे. कायदे में रहोगे तो फायदे में. सरळ केली माणसं संन्यासी. संन्यासी थोडा वाढवा आवाज जरा, ते बेस्ट ट्रबल दे जरा आवाज. विठाल विठाल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, हा ठीक आहे, कृष्णाने गोकुळामध्ये समाजकारण केलं, मथुरेत राजकारण. कसं? गोकुळामधून जाणारे जे लोक होते ना, गवळणी, दही दूध तूप नेऊन मथुरेला विकायची. शहरातले लोक या गवळणीचं गोपाळाच खायचे, दही दूध तूप, आणि पुन्हा यांच्यावरच आक्रमण करायचे. कृष्णाने एकच काम केलं, गोकुळातून जाणारं जे दही दूध तूप होतं ना, तेच बंद केलं. राजकारण या शब्दाचा अर्थ असा आहे, जो प्रतिस्पर्धी शत्रू आहे त्याला डायरेक्ट अटॅक कधीच करायचं नाही. शत्रूची ताकद कमी करणं याचं नाव आहे राजकारण. ते कृष्णाने केलं म्हणून कंसासारखा ब्लाढ्य राक्षस मारता आला, आणि द्वारकेत केलं धर्मकारण. असं श्रीकृष्णाने अनेक लीला केल्या, अनेक क्रीडा केल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगू लागले, खेळू लागले, तळहात टेकू लागले. अहो खरंच फार गाणारे गोड. मला वाटतं पूर्वी स्वर्गात गंधर्वच असतात खाली आला. गोड गाणं आहे सगळ्यांचं. असो फार छान गायलं. आणि महिना म्हणलं त्याने थोडं हलत जा. कीर्तनात नाचलं ना जीवनामध्ये चांगलं होतं. माणसं दारू पिऊन नाचतात, त्यापेक्षा कीर्तनात नाचलं तर काय बिघडतं. जो मोम देकर गंदी मदिरा प्राशन करता है, वो भी उसके नशे में चूर होकर नाचता गाता है. और जिसने भगवत प्रेम की दिव्य मदिरा सेवन किया है, वो भी उसके नशे में चूर होकर नाचता गाता है. गायनाचे उडे आपुली आनंद, गायनाचे उडे आपुली आनंद, गायनाचे उडे आपुली आनंद, गायनाचे उडे आपुली
असा हा घाट कोपरपूर असं वाटतंय पंढरपूर आहे पंढरपूर आज एवढा आनंद आला हो. यापेक्षा काय आनंद असावा. अरे हा आनंद फक्त कीर्तनातच भेटतो कुठे नाही भेटत. आनंदाची डोही आली. महाराजांनी सुद्धा गोड गायलं. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग. बघा आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंद एक आनंदच आनंद परमार्थामध्ये आनंदच असतो. स्वर्ग इथंच खरा स्वर्ग आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा सुख सुख म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गातले देव सुद्धा म्हणतात आम्हाला मृत्यू देतात जन्म. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. कशासाठी? भजन करण्यासाठी बरं का. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की स्वर्गासारखा आनंद आहे. कारण काही काही शिकलेली लोक म्हणतील ताई तुम्ही सांगता खरंय पण कुणी पाहिला स्वर्ग कुणी पाहिला नरक. तुमच्या मताशी मी पण सहमत. स्वर्गात गेलेलाही सांगायला आला नाही स्वर्ग असा आहे आणि नरकात गेलेलाही सांगायला आला नाही नरक असा आहे. पण जिवंतपणी चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणी स्वर्ग आहे. आणि जिवंतपणी वाईट माणसाची भेट होणं हाच नरक आहे बर का. माणूस कधी कधी म्हणतो नाही काय नरकेस लोकांचे 2 रुपये घेतलेले तर दे हाच नरक आहे माणूस. म्हणून जिवंतपणी स्वर्ग हा आनंद जीवनामध्ये घ्या. अशा श्रीकृष्णाने गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला अनेक प्रकारच्या क्रीडा देवाने केलेल्या आहेत. वेगवेगळ्या लीला वेगवेगळ्या क्रीडा गोपाळाबरोबर केल्या गोपिके बरोबर केल्या. चित्त चोरी आले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. आता देवाला चोरी करायची काय गरज होती हो. ज्याच्या बापाकडे 9 लक्ष गायी होत्या पण निमित्त आहे चित्ताची चोरी करायची होती देवाला. असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा खेळा होता वेगळा होता देवाची चरित्र. पण मला याच्या खोड्या सांगू खोड्या करायचा देव. मग गाराने घेऊन गवळणी यशोदेकडे जायच्या. यशोदेने कृष्णाला सांगावं देवा खोड्या करू नको रे माझे बाबा खोड्या नको करू. खोड्या नको करू माझे बाबा.
जगामध्ये अनेक प्रकारच्या खोड्या, अनेक प्रकारच्या खोड्या. याच्या खोड्या सांगू किती मोठं सांगू वाटेल. पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाही केली, तरी देवाच्या खोड्या संपणार नाही. अशा देवाने वेगवेगळ्या खोड्या केल्या. श्रीकृष्णाचं चरित्र हे वेगळे. कर्मण्यवाधिकारस्ते महाफलेषु कदाचन. कर्म करा, तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार. आता गवळणी तुम्ही काही केल्यात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, अरे गोकुळ फिरून पाहू, अरे तूच तुझ्या बायकोला मोटरसायकलवर टाक आणि अख्खी मुंबई फिरून आण ना. काही गवळणी माझ्या दुधाला डिग्री लावायची नाही. महाराज 5000 वर्षापूर्वी डिग्री हा शब्द इंग्रजी आहे. 5000 वर्षापूर्वी कुठे इंग्रजी होतो? आता इंग्रजीचा जन्म झालाय. आम्हाला मराठीला काही महत्त्वच राहते का नाही? मला असं वाटतं काही दिवसांनी मराठी भाषा लोकांना सांगायला, आपली मातृभाषा आहे, मराठीला विसरू नका बरं का. इंग्रजीचं नॉलेज जरूर असावं, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. आई बाबा म्हणायचं शिकवा, मम्मी पप्पा डॅडी डॅड. मम्माला तर काय बोलायचं कामच नाही राहिलं. शब्द जरा चांगले शिकवा, संस्कृत शिकवा. महिला मंडळ आपल्या मुलींना अंग भरून कपडे घालायचे शिकवा, म्हणजे संस्कृती तिथे. मुलींना शिकवा, पायावर उभा करा, पण धर्माचे शिक्षण द्या बरं का. मुंबईकर मंडळी, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. म्हणून सत्य चांगल्या क्षेत्रात जगा, मान तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक क्षेत्र कोणतंही असू द्या, मान हा आयुष्यात मागून मिळत नसतो. मानाच्या लायक मिळावं लागतं, मान आपोआप मिळतो. तुमच्याकडे स्किल असतील ना तर मान मिळतो. मानाची गरज नाही. तुम्ही कमिटी स्थापन केली, भाऊ बाबाचा सप्ताह करायला लागला, लोक पैसे देतात. हो, आज देणाऱ्याची संख्या भरपूर आहे, फक्त घेणारे विश्वासू लागतात. आजही लोक पैसे द्यायला सप्ते वर्गणी चालू असतात, काही नाही. एकमेकाला मान द्या बरं का, एकमेकाला रिस्पेक्ट द्या. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान द्या. पण एक सांगू का, दुसऱ्याला सन्मान द्यायला सुद्धा खानदानी अंतकरण लागतं, तेव्हा माणसं दुसऱ्याला मोठं म्हणतात. आणि जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला मोठं म्हणणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला मोठं होता येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी. विनम्रता ठेवा थोडीशी, मोठे पण द्या. आम्हाला काला काय शिकवतो? आठापगड जाती जमातीच्या लोकांनी एकत्रित येणं, याच नाव काल्याचं कीर्तन आहे. बाकी काय? तुम्ही सगळ्या जिल्ह्यातली लोक एकत्रित आलात, एका या धर्म मंडपाखाली आलात, याच नाव वारकरी संप्रदाय आहे, याच नाव हिंदू धर्म आहे. भगव्या पताकाखाली एकत्रित आजही नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आहे. त्या माणसाने हिंदुत्व टिकवलं म्हणून ठाकरे साहेबांचं नाव. म्हणून आपल्या मातीला विसरू नका. देशावर, धर्मावर, देवावर रक्ताच्या थेंबा इतकं प्रेम करा, प्रेम सगळ्यांनी. आणि असेच एकत्रित या, एकत्रित राहा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तेच केलं आणि त्याचंच नाव आहे काला. तोच काला आपल्याला या ठिकाणी एकत्रित करायचा आहे. अनेक लीला, अनेक कला देवाने केल्या, अनेक खोड्या केल्या, पण यशोदा मैया म्हणली, कृष्णा तू आता फार खोड्या करायला लागला, तुला शाळेत पाठवायचं. त्या काळातली शाळा म्हणजे गाई घेऊन रानात जाणे. बोला, अरे तुम्ही गाई घेऊन, अरे
पाहिलं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणार. गो माता, भारत माता, गंगा माता, माता आहे ती. हिमालयातून निघालेली गंगा, फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ही गंगा भारत माता आपला देश आहे. कुठल्या देशाला माता म्हटलं का? पाकिस्तान माता, जपान माता, लंडन माता, मलेशिया. भारत देशालाच माता म्हटलं. भारत माता की जय. दुसरी आहे गो माता. गायीचं रक्षण केलं आमच्या देशाच्या पंतप्रधानांनी. गो हत्या बंद हा कायदा लागू केला, आमची गाय वाचली. गायीचंही रक्षण देवाने केलं. म्हणून अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गेले. सगळेजण गाया घेऊन रानात गेले. गायी रानामध्ये चारायला लावल्या. आता कृष्ण परमात्मा म्हणले खेळ खेळू. खेळ खेळ खेळायला लागले. खेळ मांडला लगोरी. नाना परी. खेळ मांडला. विटी दांडू चेंडू लगोरे नाना परी. लगोरी अनेक नाना परी खेळ खेळतात. नाना परी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे. अनेक प्रकारचे बरं का. खेळ खेळावेत माणसाने. दुसरा खेळ नका खेळू. बरीच माणसं खेळी करतात. चांगला सप्ताह चालला असला की मधीच खेळ करायचा. ठीक आहे. काही काही खेळ करणारी आहेत ना. काही खेळ उभा करणारे आणि काही उभा केल्या खेळात काहीतरी आडकाठी घालणारी खेळ आहे. तसं नका करू. जो खेळ खेळायला लागलो तिथं थोडं सपोर्ट करा. चांगला खेळ उभा. खेळाने शरीर तंदुरुस्त राहतं. म्हणून आम्हाला शाळेमध्ये सुद्धा खेळाचा 1 तास असतो. बॉडी गाडी माडी एखादी साडी. बॉडी सुद्धा चांगली लागते ना. पण आता बॉडी कुठं जाईल? पाव खाऊन माणसं हात पाव झाले. अगरबत्ती पहिलवान. मुंबईला तर सगळा वडापावच आहे. शरीर राहिले. रात्री जागायचं, सकाळी उशिरा उठायचं. कशाच्या दंड बैठका व्यायाम. या पूर्वी रामाच्या हातात धनुष्यबाण, कृष्णाच्या हातात सुदर्शन, देवीच्या हातात तलवार. आता काय आपल्या उशाला पुडी. काय आपलं रक्षण व्हायचंय? सगळं बक्षीस आहे आपलं. पूर्वी लोक, जुने लोक काठी तरी ठेवायचे उशाला. नाही तर मग 26-17चा हल्ला कधी होईल सांगता येतं नाही ना. त्याच्यासाठी सावध राहिलं पाहिजे तुम्ही आम्ही सुद्धा. हिंदून जागा. नाही तर अनेकांनी लुटला आपल्याला महाराज. अहो आमच्या भारत देशामध्ये चिमण्या सुद्धा सोन्याच्या होत्या. सोन्याच्या. भारत देश साधा नव्हता. जहा डाल डाल पे सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा. ओ भारत देश है मेरा. पण या देशाला गजनीने लुटलं. अनेकांनी लुटलं आमच्या देशाला.
पोर्तुगीज, डच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इंग्रज आणि गजनी म्हणून हाताही लुटू नका. आमच्यातले आमच्यात हिंदूत तरी एकी ठेवा. मराठा, वंजारा, साळी, माळी, कुळी, धनगर हे करू नका. हिंदू म्हणून एकत्रित या आणि हिंदू म्हणून राहा, तर राष्ट्र टिकेल. आणि देश टिकेल. हिंदुत्व टिकलं पाहिजे. पण शांताबाईची शकीनं व्हायला वेळ लागायचा नाही. बांगलादेशाची काय परिस्थिती आहे. एवढंच हिंदुस्थान हिंदू राष्ट्र आहे, नाही तर काही नाही, सगळं मग आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा जागरूक राहा, जागरूक. आणि माता माऊल्यांनो, आपल्या प्रत्येक मुलाला हिंदूचं शिक्षण द्या. कपडे फटते लेकिन संस्कार पडते नाही. 5,000 रुपये मीटरचा कपडा घ्या, फाटतो, पण संस्कार फाटत नाही. प्रत्येक रक्तात आपले संस्कार भिडवा. ज्ञानेश्वरी, गीता, गाथा लेकराला रोज वाचायला शिकवा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला. चांगले संस्कार द्या. नाहीतर आज आमच्याकडे पैसा भरपूर आहे, बंगले आहेत, शिक्षण आहेत, पण मुलं डिप्रेशन मध्ये चालली. IT इंजिनियर, कलेक्टर सारखी माणसं डिप्रेशन मध्ये चालली. डॉक्टर लोक डिप्रेशन मध्ये चालली. बर का काटे महाराज, त्याला एकच कारण आहे, अध्यात्माचा बेस आमच्याकडे नाही. एवढा कोरोनाची भयान परिस्थिती आली, अनेकांनी आत्महत्या केल्या, पण त्यामध्ये टिकला ते आमच्या एकाही वारकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. त्याचं कारण अध्यात्म होतं त्यांचं. या जगात अध्यात्मच तुम्हाला वाचू शकतो. कोणी काही म्हणावं आणि कोणी किती छाती काढून चला, काय नाही. क्या तेरी औकात है, क्या तेरी शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. मातीचा पुतळा मातीत जाऊन मिसळणार. कोणी छाती काढू नका. छातीचा पत्ता नाही, बटणं तुटायची. कधी छातीत कोरोना घुसेल सांगता यायचं. चांगल्याला नीट केलं कोरोनाने, आणि देवाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की या जगात माझ्याशिवाय काहीच चालत नाही. बरं का, परमेश्वर मोठा आहे. म्हणून आपण काला सांगतो. काटे महाराजांनी मला चिठ्ठी दिली, मी 9ला संपवणार होते. काटे महाराज म्हणले ताई 15 मिनिट वाढवा, म्हणून वाढवले. बरं का, असो. म्हणून प्रत्येकाने या काल्याच्या निमित्ताने आपण एकत्रित आलो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 5000 वर्षापूर्वी वृंदावनात काला केला. तोच काला नंतर चंद्रभागेच्या वाळवंटात आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायने केला. तोच काला आपल्या बेस्ट कामगार वसाहत या ठिकाणी आज होत आहे. बेस्ट असा काला होत आहे संत वामन भाऊ, संत भगवान बाबाच्या निमित्ताने. तोच काला आपल्याला एकत्रित करायचा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले सगळेजण एकत्रित या, आणि तो काला आपल्याला करायचा आहे. एकदा सर्वजण वर हात करा, करा वर हात.
असू दे. गेला तोच काला आपल्याला पाहिल्यासाठी आणि श्रीकृष्ण परमात्मा देवा गोपाळा म्हणे देवा तुझ्या सानिध्यामध्ये एवढं भेटलं आता कुठं जायचं नाही तुला सुरू तुझ्या सुरू बरं तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका काही देखील आज आपल्याला आवाज वाढवू आला करायचा आहे आणि या भगवान बाबा वामन भाऊ पुण्यतिथीला ज्यांचं फार मोठं योगदान आहे या भागाचे नगरसेवक सुरेशराव आवळे साहेब यांच्यासाठी आता जरा टाळी वाजवा. आवळे साहेब तुमचं आपल्या या सप्ताहाला फार मोठं योगदान आहे. माननीय श्री संजय बाबू दरेकर व ॲडव्होकेट राजेश